हाय, मी सौम्या. सौम्या अँड कृष्णाज यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. हा असणार आहे अलिबागचा डे 2चा व्लॉग. सेकंड डेला आम्ही सकाळी लवकर आवरलं. त्यानंतर होमस्टेकडून आम्हाला छान इडलीचा नाश्ता मिळाला होता आणि त्यासोबतच होता गरमागरम चहा. तोच मी इथं सर्व करत आहे. आपल्याला आयता चहा मिळाल्यावर एक वेगळाच आनंद असतो. तोच तुम्हाला माझ्या चेहऱ्यावर दिसत असणार. डे 2ला आमचा फर्स्ट स्टॉप होता रामेश्वर मंदिर. हे मंदिर अलिबाग जवळील चौल या ऐतिहासिक गावात आहे. हे मंदिर अत्यंत प्राचीन असून याचा संबंध थेट पांडव काळाशी जोडला जातो. मंदिराचे शिखर अतिशय उंच व भव्य असून त्यावर कोरीव काम केले आहे. हे मंदिर या देवांचे आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात शिवलिंग असून तिथे अतिशय शांत आणि प्रसन्न वातावरण आहे. मंदिराच्या आवारात एक मोठा पाण्याचा कुंड आहे. याला परशुराम कुंड असेही म्हटले जाते. मंदिराच्या समोर उंच आणि भव्य दीपस्तंभ आहेत. उत्सवाच्या वेळी हे दीपस्तंभ दिव्यांनी उजळून निघतात. महाशिवरात्रीच्या दिवशी येथे मोठी यात्रा असते. या मंदिराच्या गाभाऱ्यात विठ्ठल रुक्मिणी पण स्थित आहेत आणि मंदिराच्या एंट्रन्सच्या जवळ तिथे एक गणपतीचं मंदिर सुद्धा आहे. जर तुम्ही अलिबाग ट्रिप प्लॅन करत असाल आणि त्यामध्ये नागाव बीच हे स्पॉट असेल तर हे मंदिर तुम्ही नक्कीच कव्हर करू शकता, कारण हे ऑन द वे आहे. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी आणि आजूबाजूचं दृश्य पाहण्यासाठी 30 मिनिट पुरेसे आहेत. मंदिराच्या आतमध्ये मी शूटिंग केलेली नाही आहे, कारण तिथे कॅमेरा अलाउड नाही आहे. इथे आम्ही छान टाईम स्पेंड केला, फोटोज काढले आणि पुढे निघालो नागाव बीचला. रस्त्यात मला गजरा दिसला, तो घ्यायचा मोह काय आवरला नाही, मग तो घेतलाच. डे 2ला आमचा नेक्स्ट स्पॉट होता नागावचं बीच. इथे आम्ही सकाळी खूप लवकर गेलो होतो. जवळजवळ 9 वाजता आम्ही ऑलरेडी बीचवर पोहोचलो होतो. अशा प्रकारे आम्ही फोटोज आणि व्हिडिओज घेताना ती हॉर्स राईडमधून जाऊन आमचा मोठा पचका केलेला आहे. सेकंड डे हा 25 डिसेंबर होता. आम्ही ट्रॅफिक अवॉइड करण्यासाठी बीचवरून लवकर घरी निघायचा डिसिजन घेतला. पुण्याला ट्रॅव्हलिंग स्टार्ट करायच्या आधी आम्ही ही टेस्टी भजी खाल्ली आणि सुंदर निसर्ग बघत बघत घरी आलो. तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.